एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून उदयास येत आहे। दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्याकरता 21,830 कोटी रुपयांची गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले। त्यातून 7,500 रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे। गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळणासाठी खनिकर्म महामार्गाचे जाळी विकसित केले जात आहे। त्याकरता पहिल्या टप्प्यात सुमारे 500 कोटी रुपये किमतीची कामे हाती घेण्यात येणार आहेत। समतोल प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक प्रोत्साहन योजना राबवण्यात येत आहे। यासाठी या योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये 6,400 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान प्रस्तावित आहे। महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षासाठी विजेचा दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे। ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या 5 वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये 1,13,000 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे। यामुळे राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेने कमी होतील। बेंगळुरू मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी भूसंपादनाची कारवाई सुरू असून या प्रकल्पामुळे राज्यातील अवर्षण प्रवण भागात उद्योगाची स्थापना होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळेल। राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याकरता महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन ची स्थापना करण्यात येणार आहे। विदर्भातील कापूस उत्पादन शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ होण्यासाठी याचा उपयोग होईल। हातमाग